विश्व स्वास्थ्यं भवतु। कार्शता म्हणजे वजन कमी असणे। बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स असतात, आम्ही काहीही खाल्लं कितीही खाल्लं तरी वजन वाढतच नाही। सर्वप्रथम वजन कमी राहण्यामागचे कारण बघूयात। त्यासाठी पचनतंत्र म्हणजे मेटाबॉलिझम याचा विचार नक्कीच करावा। तसेच पौष्टिक आहार न घेणे, पुरेसे न खाणे, वृक्ष म्हणजे कोरडं खाणं व व्यायामाचा अभाव किंवा शारीरिक क्रियांचा अभाव, त्यामुळे वजन कमी राहतं। मानसिक आजार ज्यामध्ये ताण, तणाव, चिंता यामध्ये कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी वाढते व त्यामुळे भूक मंदावते आणि वजन कमी होते। मधुमेहामध्ये ग्लुकोज किंवा इतर पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी होते व त्यामध्ये सुद्धा वजन कमी झालेले दिसते। तसेच हायपरथायरॉइडिझममध्ये सुद्धा वजन कमी होतं। आयुर्वेदामध्ये अतिउपाशी राहणे, शोक, वेगांचे धारण करणे, त्याचप्रमाणे अपुरी झोप घेणे, आनुवंशिक, वार्धक्य व खूप काळ आजारी राहणे यामुळे वजन कमी होतं। COPD म्हणजेच फुफ्फुसाचे विकार, यामध्ये श्वासाची गती कमी होऊन त्यात थकवा जाणवतो व त्याचा परिणाम भुकेवर जाणवतो आणि त्यामुळे वजन कमी होतं। अल्कोहोल किंवा ड्रग ॲडिक्शन यामध्ये ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिशन त्यांची कमी होऊन पातळी वजन कमी होतं। वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये अश्वगंधा ही वनस्पती उत्तम सांगितली आहे। अश्वगंधा वनस्पती स्ट्रेस, एन्झायटी यामध्ये ॲडॉप्टोजेनसारखं काम करतं, म्हणजे ताणतणावाशी शरीराला जुळवून घेण्याची मदत करते व त्यामुळे अश्वगंधारिष्ट किंवा अश्वगंधा चूर्ण याचा वजन वाढीसाठी उत्तम लाभ होतो। तसेच गुळूची, गुळवेल किंवा गुळवेल घन सत्व याचासुद्धा चांगला उपयोग होतो। सुवर्णकल्पामध्ये वसंत कुसुमाकर उत्तम सांगितले आहे, पण नक्कीच तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याखाली। वजन वाढवण्यासाठी आहारामध्ये लोणी किंवा साखर, तसेच दूध, दुधावरची साय, नारळ, सुकामेवा, शेंगदाणे यांचा आवर्जून वापर करावा। आसनामध्ये सर्वांगासन, ज्यामुळे थायरॉइड व पॅराथायरॉइड ग्लँडवर हनुवटीचा दाब पडून त्या अधिक क्रियाशील होतात व ॲक्टिव्ह होऊन उंची तसेच वजन वाढण्यास मदत होते। वजन वाढीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एल्प्रो ग्रॅन्युल्स मोठ्यांसाठी व न्यूट्रिबल ग्रॅन्युल्स लहान्यांसाठी। 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ दुधात घेतले असता वजन उत्तम वाढतं। तसेच खजुरादी मंथ हे वजन वाढीसाठी उत्तम आहे। ते कसं बनवावं हे बघण्यासाठी आमच्या यूट्यूबला नक्की भेट द्या। धन्यवाद।